हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पहिला टॉपिक आपला संपलेला आहे सॉलिड स्टेट. तो फिजिकल केमिस्ट्रीमधला चॅप्टर होता. आता आपण सेकंड टॉपिक चालू करतो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून आणि त्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. जुन्या सिलेबसमध्येही हा टॉपिक होता, त्याचं नाव फक्त पॉलिमर असं होतं आणि तोच टॉपिक आता नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे आणि त्याचं फक्त नाव इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असं देण्यात आलेलं आहे. चॅप्टर एकदम सोपा आहे आणि ह्याच्यामध्ये रिॲक्शन मेकॅनिझमचा पार्ट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री असल्यामुळं ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स असणार आहेत आणि ह्या टॉपिकचं वेटेज आहे 4 मार्कासाठी. ह्या चॅप्टरमध्ये आपण पॉलिमर्सचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि आता सध्याच्या युगामध्ये जर बघू लागलात तर सध्याच्या सायन्समध्ये जर बघू लागलात तर पूर्णतः पॉलिमर सायन्स झालेलं आहे आणि सगळीकडं पॉलिमरायझेशनचा भरपूर यूज करण्यात येऊ लागलेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल आता पॉलिमर्स म्हणजेच काय नेमकं जर असं विचारलं तर प्लास्टिक, इलॅस्टोमर्स हे सगळे पॉलिमर्समध्येच कन्वर्ट केले किंवा ते मोडतात. आणि पॉलिमर इट इज ऑल्सो द सेपरेट ब्रांच ऑफ द केमिस्ट्री. एक केमिस्ट्रीचाच ब्रांच म्हणून ओळखला जातो पॉलिमरला. नेमकं पॉलिमर म्हणजे काय? ग्रीक वर्डमध्ये पॉली ह्याचा अर्थ POLY, पॉली ह्याचा अर्थ मेनी असा होतो. मेनी म्हणजे भरपूर आणि मर्स MERS मर्स ह्याचा मिनिंग होतो फॉर्म्स. पॉलिमर्स म्हणजे मेनी फॉर्म्स असा होतो. मेनी फॉर्म्स म्हणजे हे कसं ओळखायचं की मेनी फॉर्म्स आहे किंवा पॉलिमरायझेशन झालेलं आहे कसं ओळखायचं? तर आता तुम्हाला अजून एक मी वर्ड सांगतो की मोनोमर्स. आता आपण डिस्कस करत होतो की पॉलिमर्स, त्याच्यानंतर मी आता तुमच्यासमोर वर्ड ठेवलं की मोनोमर्स. केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला मोनो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मोनो मीन्स सिंगल आणि आत्ताच मी सांगितलं की मर्स मीन्स फॉर्म्स, म्हणजे मोनोमर्स मीन्स सिंगल फॉर्म्स असं झालं आणि पॉलिमर्स मीन्स मेनी फॉर्म्स. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ॲटम किंवा मॉलिक्युल्स. आता फॉर एक्झाम्पल आपण ए असं म्हणू, अल्फाबेटचा ए हा एकच जर घेतला आपण ए, दॅट इज अ मोनोमर्स. हा मोनोमर झाला आणि एलाच आपण ए असं असंख्य जर ए जर जोडलो त्याच्या पाठीमध्ये तर हा झाला पॉलिमर्स. लक्षात ठेवा. मग आता मोनोमर्स फक्त आपण सिंगल एला म्हणलं आणि एच जर भरपूर प्रमाणामध्ये जर असतील तर त्याला आपण पॉलिमर्स म्हणू. मग ए टू मेनी फॉर्म्स ऑफ ए आपल्याला कन्व्हर्जन करता येईल. ज्यावेळेस आपल्याला एकाच ए असतो त्यावेळेस आपण त्याला मोनोमर्स म्हणू आणि ए अशा प्रकारचे भरपूर जर आपल्याकडे जर आपण जर असतील तर त्याला आपण काय म्हणू? पॉलिमर्स. आता एक लिहिण्याची पद्धत कशी? आता एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते, तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते की ए आपण सिंगल फॉर्म्समध्ये ए एकदा लिहू शकतो, तर पॉलिमर लिहिताना किंवा एचा आपण पॉलिमर्स करताना ए हा किती वेळा लिहित जायचं? भरपूर प्रमाणामध्ये किंवा असंख्य ए असं मी म्हटलेलं आहे एक्झाम्पल्स घेताना, पण तो असंख्य म्हणजे किती वेळा लिहायचं? तर लक्षात घ्या, मॅथमॅटिकलमध्ये तुम्हाला N टाईप्स म्हणजे मेनी फॉर्म्स म्हणतात तुम्ही, तेच कन्सेप्ट इथे यूज करायचं आहे. ए हा सिंगल फॉर्म झाला त्याला आपण मोनोमर म्हटलेला आहे. एला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवा आणि खाली त्याला N लावा, म्हणजे एचा N टाईप्समध्ये झाला, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ए झाला. लक्षात घ्या, ए सिंगल टाईपला आपण ए म्हटलेला आहे फक्त. त्याच्यासमोर जर ॲरो दाखवून ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये खाली N टाईप जर झाला लावलो तर तो झाला पॉलिमर्स. सिंगल जर फक्त ए लिहिलो तर मोनोमर्स आणि एला ब्रॅकेटमध्ये टाकून खाली N टाईप्स जर लावला किंवा N जर असं म्हणून जर लिहिलं स्मॉल N तर तो काय झाला? पॉलिमर्स. आता ह्या पॉलिमर्समध्ये मोनोमर म्हणजे काय आणि मोनोमर टू पॉलिमर्स हा कन्व्हर्शन कसं करायचं आणि लिहिण्याची पद्धत कशी हे आता मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ द पॉलिमर्स. आता पॉलिमर्सचे क्लासिफिकेशन पडणार आहेत. त्याच्यामधला पहिला क्लासिफिकेशन घेऊया आपण ऑन द बेसिस ऑफ द सोर्स. सोर्सच्या बेसिसवरती पॉलिमर्सचा क्लासिफिकेशन कसं पडत गेला आणि कसं तो सर्वायवर होत गेला. त्याच्यामधला क्लासिफिकेशनमध्ये 3 पॉईंट पडतात टोटल. एक आहे नॅचरल पॉलिमर, सेकंड आहे सिंथेटिक पॉलिमर आणि थर्ड आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर.
आता नेमकं नॅचरल पॉलिमर म्हणजे काय, सिंथेटिक म्हणजे काय आणि सेमी सिंथेटिक म्हणजे काय लक्षात घ्या. नॅचरल पॉलिमर म्हणजे ऑन द सोर्स ऑफ द नॅचरल, निसर्गापासून मिळणाऱ्या सोर्सपासून होणाऱ्या पॉलिमरला आपण नॅचरल पॉलिमर म्हणू. सिम्पल वे डेफिनेशन झालं. आता त्या नॅचरल पॉलिमरमध्ये परत 2 टाईप्स पडणार आहेत. एक प्लांट पॉलिमर आहे आणि सेकंड आहे ॲनिमल पॉलिमर्स. आता नेमकं हे काय, प्लांट पॉलिमर म्हणजे काय आणि ॲनिमल पॉलिमर्स म्हणजे काय. विच पॉलिमर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट इज कॉल्ड ॲज अ प्लांट पॉलिमर and which material or which polymer is obtained from the animals is called as a animal polymer. लक्षात ठेवा. आता one of the example of the plant polymer or one of the example of the animal polymer. आता नेमकं पॉलिमर म्हणजे काय कळालं आपल्याला, पण नॅचरल पॉलिमर हा पॉईंट बघत असताना नेमकं आपल्याला त्याचं जर एक्झाम्पल जर घेऊन जर एक्सप्लेन जर केलं की नॅचरल पॉलिमरमध्ये कुठला एक्झाम्पल येतो, किंवा आता मी नॅचरल पॉलिमरमधले 2 टाईप्स सांगितलो, प्लांट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर. मग असा जर आपण प्लांट पॉलिमरचा एक्झाम्पल काय असेल आणि ॲनिमल पॉलिमरचा एक्झाम्पल काय असेल, त्याच्यावरून तुम्हाला जास्त कळेल की नेमकं प्लांट पॉलिमर्स म्हणजे नेमकं काय आणि ॲनिमल्स पॉलिमर्स म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा प्लांट पॉलिमर घ्या. कॉटन किंवा लिलन हे कपड्याचे प्रकार आहेत, क्लॉथ्स. आता कॉटन म्हणजे काय, हा प्लांटपासून आलेला आहे कॉटन, मग हा प्लांट पॉलिमर झाला. त्याच्यानंतर लिलन हा ही कपड्याचा पार्ट आहे. तो फ्लॅक्स म्हणून एक प्लांट आहे, त्या प्लांटपासून तयार झालेला लिलन कापड आहे. तर हे दोन्ही एक्झाम्पल हे प्लांट पॉलिमर्सचे आहेत. आणि त्याच्यानंतर ॲनिमल पॉलिमर. नेमका ॲनिमल पॉलिमर म्हणजे काय, प्राण्यांपासून आलेला किंवा प्राणीपासून बनवलेला पॉलिमरला आपण ॲनिमल पॉलिमर म्हणलेला आहे. मग आता हे ॲनिमल पॉलिमर्समध्ये फॉर एक्झाम्पल ऊल म्हणजे लोकर म्हणू आपण त्याला, ते ऊल घ्या. आता तो हेअर ऑफ द सीप्स म्हणजे मेंढ्याच्या केसापासून हा ऊल तयार करण्यात, तो ॲनिमलपासून बनलेला पॉलिमर आहे किंवा आलेला पॉलिमर आहे, त्याला आपण काय म्हणतात, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द ॲनिमल्स पॉलिमर्स. त्याच्यानंतर हा सिल्क वॉर्मपासून तयार झाला, तर तोही एक एक्झाम्पल हा कशाचा झाला, नॅचरल पॉलिमरचा झाला. आता नॅचरल पॉलिमरमध्ये 2 टाईप्स बघितलो आपण, प्लांट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर. अजून एक तुमच्या माहितीसाठी एक्झाम्पल सांगतो. नॅचरल पॉलिमरमध्ये नॅचरल रबर म्हणून एक पॉईंट आहे किंवा एक्झाम्पल आहे. नॅचरल रबर बघतो आपण. नॅचरल रबर हा लॅटेक्स म्हणून एक प्लांट आहे. तर लॅटेक्स प्लांटपासून मिळणारा पॉलिमर आहे, त्याला आपण म्हटलं गेलेलं आहे नॅचरल रबर. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द प्लांट पॉलिमर्स अँड दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द नॅचरल पॉलिमर्स. लक्षात घ्या. लॅटेक्स म्हणून प्लांट आहे, त्या प्लांटपासून मिळणारा रबर हा पॉलिमर हा निसर्गापासूनच मिळाला किंवा तो एखाद्या प्लांटपासूनच मिळाला म्हणून आपण त्याला नॅचरल पॉलिमर पण म्हणू शकतो. आणि तो प्लांटपासून मिळालेला पॉलिमर आहे म्हणून त्याला आपण प्लांट पॉलिमर असंही म्हणू शकतो. तर लक्षात घ्या, पॉलिमर म्हणजे काय किंवा पॉलिमरचा मिनिंग काय झाला. इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये नेमकं पॉलिमर म्हणजे काय आणि मोनोमर्स म्हणजे काय, मोनोमर्स टू पॉलिमर कसा कन्व्हर्जन केला जातो, आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्समध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द ओरिजिन ऑर द सोर्स. हे पॉईंट आपण त्या पॉईंटमधला फर्स्ट पॉईंट आपण आज बघितलेला आहे नॅचरल पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय याच्याबद्दल आपण डिस्कस करू. थँक्यू.